हॅलो, गुड मॉर्निंग आणि नमस्कार सर्वांना. तर बघा, माझं इथे ना काही चालूच असते. आता ह्या कॅरीमध्ये हे फुलाचं झाड आहे आणि ते खराब होत आहे. म्हणजे या गुलमोहराच्या झाडांनी ना त्याला अजिबात ऊन लागत नाही, त्याच्यामुळे त्याला काही फुलं येत नाही. आणि ह्या झाडाला खूप सुंदर असे फुलं येतात. तर त्याच्यामुळे मी काय केलं, आता याला कॅरीमधून काढून मी ह्या कुंडीमध्ये लावते. असं माझं काही ना काही चालतच असते. इथलं तिथे झाड आणि तिथलं तिथे झाड. आणि झाडं लावणं म्हटलं की माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते, कारण मला झाडं लावणं खूप आवडते. तर बघा, आता हे त्याच्यामध्ये कॅरीमधून काढून मी हे इथे असं कुंडीमध्ये हे झाड लावलेलं आहे. आणि याला खरंच खूप सुंदर फुलं येतात. मी फुलं आले म्हणजे दाखवीन तुम्हाला. आणि आता हे दुसरं माझं झाड आहे, जे खूप दिवसाचं नर्सरीमधून आणलेलं होतं. तर ते खूप मोठं होते, म्हणजे 7-8 फूट होते असं नर्सरीवाल्यांनी सांगितलं. तर म्हणून मी हे सध्या ह्या कॅरीमध्ये काढून लावते. बघू आता, याला पण खूप छान फ्लावर येतात उन्हाळ्यामध्ये असं काहीतरी सांगितलं. तर बघू आता याला मी ह्या कॅरीमध्ये लावून घेते. मातीमध्ये किती फरक आहे. काय? माती किती फरक आहे. हो, त्याची नर्सरीतली माती वेगळीच राहते, आपली वेगळीच राहते. आलं ना बरोबर. हं. कुंडी काही पण लावता येते. मस्त मोठे झाले टमाटर. 1 2 3 4 5 6 6 टमाटर आहे, फ्रीमधले टमाटर. चला, तर मग मी आता आली माझ्या टेरिसवरती. आणि टेरिसवरती खूप छान छान झाडाला कळ्या पण आलेल्या आहे. आणि ह्या मातीमध्ये ना टमाटरचं म्हणजे बी वगैरे असेल तर पूर्ण कुंडाईमध्ये ना पूर्ण असे टमाटरचे झाडं निघाले आणि खूप छान छान टमाटर लागले. आणि झाडांना खूप सुंदर असे फ्लावर पण आलेले आहे. तर आणि काही झाडे माझे गुलाबाचे खराब पण झाले. तर चला बघा माझं टेरिस गार्डन कोणतं. इथे पण फुलावर आले टमाटर. ह्या झाडाला खूप छान फ्लावर आले. आय हाय, सुंदर, पण उन्हाने लवकर खराब होते. बघा किती सुंदर कलर आहे. डायरेक्ट ऊन लागते ना याला, म्हणून थोडंसं पहा वरून असं ना भाजल्यासारखं झालं आहे ना. मस्त आले. ते पण छान आले. ते पण 3 टमाटर. आणि हा बटन गुलाब, खूप साऱ्या कळ्या आल्या. मग त्याला काहीतरी औषध टाकावं लागेल, कारण हे फवारा मारावा लागते, कारण हे कळ्यानं अशा म्हणजे भाजल्यासारख्या शेत आहे. सुंदर कलर आहे. गुलमोहर. हे बघ, इथं पण टमाटर लागलं एक. मस्त, यावेळेस आम्हाला ना फ्रीमधले टमाटर खायला मिळणार आहे. आहे ना दादू? आमच्या दादूला खूप टमाटर आवडते. शेवंत्या मस्त आल्या. व्हाईट व्हाईट फ्लावर आहे, येल्लो शेड. पूर्ण फांद्या अशा ना खाली वाकून गेल्या याच्या.
ह्या शेवंत्या मस्त दिसते आहे ना राणी? शेवंती किती छान दिसते ना ही. सुंदर कलर आहे हिचा, मस्त व्हाईट आणि त्याला येलो शेड खूपच सुंदर दिसते. ही फांदी ना बांधून घ्यावं लागते, नाहीतर तुटून जायची. असा काहीतरी आधार द्यावा लागतो हिला. हां घे. हां बंदूकचा व्हिडिओ घेऊ तुझा. हां नुसता बंदूक खेळत राहते. झालं. तर माझ्या घरासमोरून ना गजानन महाराजांची पालखी गेली, म्हणजे त्यांचा प्रकट दिन होता. तर बाकीच्या मुलांच्या हातामध्ये झेंडे दिसले तर नीरू रडायला लागला. मग समोरचा मुलगा तो पियुष, त्यांनी मग त्याला झेंडा दिला आणि त्याची नीरूची पण इच्छा पूर्ण झाली. तर महाराजांचा प्रकट दिन असा छान आमच्या घरासमोरनं मस्त भजन मंडळ वगैरे जाते. खूप सारे भजन मंडळ असतात. आणि हा घोडा बघा किती छान मस्त त्या म्हणजे भजनाच्या आवाजावर छान असा डान्स वगैरे करतो. अरे बच्चे आले मध्ये. परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक देगा निवासी समस्त शत्रु श्री गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. ओम गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमः. तर इथे वेगवेगळ्या साड्यांमधलं ज्या ग्रुप दिसते ना, तर तो वेगवेगळे भजन मंडळ आहे. आता इथे हा व्हाईट कलरच्या साड्या घालून आहे, त्या माझ्या एरियातल्या बाया आहे. आणि त्यांचं बघा माझ्याकडे पाहून बाय करणं चालू आहे. तर खूप सुंदर असे भजनं म्हणतात ह्या बाया, म्हणजे खूप प्रत्येकच गटातले भजनं अगदी मस्त असतात. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः.
तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत असते. तर नक्की मला सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझं टेरेस गार्डन पण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय.